हे जे रिसॉर्ट आहे हे एका मराठी माणसाचाच आहे। इथे 100% स्टाफ आहे ना हा आपला लोकल कोकणी माणसांचाच आहे। आज आपण आहोत कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवबाग येथे आणि देवबाग म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतो तो मस्तपैकी सुंदर समुद्र किनारा, कर्ली नदीचं बॅक वॉटर, ते होणारे वॉटर स्पोर्ट्स आणि त्याचबरोबर इथे असणारे सुंदर सुंदर होमस्टेज आणि रिसॉर्ट। हे जे रिसॉर्ट आहे हे एका मराठी माणसाचाच आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मराठी माणसं तर आहेच पण त्याचबरोबर एका कोकणी माणसांचं। ओके, जर तुम्ही कोकणामध्ये मालवणमध्ये आलात आणि तुम्ही जर काजू घ्यायला गेलात तुम्हाला जांटे काजूचे आउटलेट ऑल ओव्हर महाराष्ट्र दिसतात आणि देशभर दिसतात असं म्हणावं लागेल। तर हे जे जांटे काजूचे ओनर आहेत तर त्यांनीच हे रिसॉर्ट उभं केलेलं आहे, म्हणजे एका कोकणी माणसानेच हे उभं केलेलं आहे आणि एक लक्झरी रिसॉर्ट आहे। मी आता इथे कालपासून आलोय, स्टे करतोय, उत्कृष्ट इंटिरियर आहे। ज्या प्रकारे हे रिसॉर्ट डिझाईन केलेलं आहे म्हणजे जी एक्झिस्टिंग झाडं होती इथली ती झाडं आता पण तशीच्या तशीच आहे आणि ती झाडं तशीच ठेवून त्यांनी खूप छान प्रकारे इकडचं एक्सटेरियर डेव्हलप केलं आहे। आणि जरी तुम्ही रूम जरी बघितल्या जे वुडन कॉटेजेस आहेत ओके तर त्या पण एका सुंदर प्रकारे डिझाईन केलेल्या आहेत। तर प्रॉपर एक डिझायनिंग दिसतंय, एक आर्किटेक्चर दिसतंय आणि एक वर्ल्ड क्लास असं इथे रिसॉर्ट क्रिएट केलेलं आहे। आणि जसं मी फूड पण एन्जॉय केलं, फूड पण इथे एकदमच ऑसम होतं, फूड पण इथे मला आवडलं, सर्व्हिस पण आवडली आणि मी तुम्हाला सांगतोय इथे 100% स्टाफ आहे ना हा आपला लोकल कोकणी माणसांचाच आहे। संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी प्रगत लोके टॉक्सच्या YouTube चॅनलला व्हिजिट करा।